महालक्ष्मी परिसरातली ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका 2 नव्या ब्रिजचं बांधकाम पूर्ण करते आहे आणि पुढच्या वर्षी ऑक्टोबर 2026 मध्ये ह्या ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे। सध्या महालक्ष्मी परिसरातल्या 7 रस्त्यापासून हाजी अलीकडे जाणारा जो रोड आहे त्या फ्लायओव्हर ब्रिजचं काम सध्या सुरू आहे, मात्र अद्याप हे काम रखडलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। तशापतचा अंदाज मुंबई महानगरपालिकेने वर्तवलेला आहे की ऑक्टोबर 2026 पर्यंत या ब्रिजचं बांधकाम पूर्ण होईल आणि त्यानंतर वाहतुकीसाठी हा ब्रिज खुला केला जाईल। सध्या या ब्रिजची अवस्था जर आपण पाहिली तर अजूनही कित्येक टक्के काम जे आहे ते बाकी आहे, कारण 7 रस्त्याचा जो सर्कल आहे तिथून या ब्रिजला सुरुवात होते ते थेट हाजी अलीपर्यंत हा ब्रिज जातो। महालक्ष्मी रेस्कोर्सवरून हा ब्रिज जातो आणि त्यामुळे येत्या काळात या ब्रिजचं काम पूर्ण झाल्याने जर हा वाहतुकीसाठी खुला झाला तर इथल्या ट्रॅफिकची समस्या जी आहे ती आता मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवते आहे, तो प्रश्न सुटणार आहे। कारण सध्या वाहतुकीसाठी रेल्वेचा जो महालक्ष्मीचा ब्रिज आहे तो एकमेव आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते। हाजी अलीकडे जायचं असल्यास की त्याच ब्रिजवरती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होतं आणि म्हणूनच ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जवळपास 500 कोटी खर्च करून 2 नव्या ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे। मात्र अजून सुद्धा हे काम प्रलंबित आहे। पाठीमागच्या बाजूला हा 7 रस्त्याकडे जाणारा रोड आपण पाहतोय, तिथून या ब्रिजच्या कामाला सुरुवात झालेली आहे। मात्र पुढच्या भागामध्ये अजून काही घरं आहेत जी या ब्रिजचं काम सुरू असताना या काही घरांना हटवण्यात येणार आहे, शिवाय काही घरांना तोडकाम सुद्धा करण्यात येईल, मात्र ती सुद्धा अजून पाडण्यात आलेली नाहीयेत आणि म्हणून हे काम टप्प्याटप्प्याने जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केलं जात आहे। एका ब्रिजवरती जवळपास 400 कोटी रुपये मुंबई महानगरपालिका खर्च करते आहे, तर दुसऱ्या ब्रिजवरती जवळपास 97 कोटी रुपये खर्च करते आहे आणि हा ब्रिज सध्या आपण पाहतो की 7 रस्त्यापासून सुरू झालेला ब्रिज हा पुढच्या भागामध्ये म्हणजेच हाजी अलीमध्ये जाऊन उतरणार आहे आणि फ्लायओव्हर ब्रिज असल्यामुळे इथली सगळी जी काही कन्स्ट्रक्शनची कामं आहेत ती अजून सुद्धा सुरू आहे। त्यामुळे येत्या काळात ही कामं पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची जी समस्या महालक्ष्मी परिसरामध्ये निर्माण होती आहे ती सुटू शकते। मुंबई महानगरपालिकेने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबर 2026 पर्यंत या ब्रिजचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला जाईल आणि त्यामुळे इथल्या सगळ्या भागामध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी येत्या काळात तरी वर्षभरानंतर का होईना पण सुटेल असा विश्वास इथल्या सगळ्या स्थानिकांकडून आणि मुंबईकरांकडून व्यक्त केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।